आजच्या गोष्टीचं नाव आहे आजीची बंडी. मेंढीने आजीसाठी थंडीत घालायला बनवून घेतली एक सुंदर बंडी. एक होती आजी, खूप खूप म्हातारी होती. रस्त्याने जाताना ती काठी टेकीत टेकीत जात असायची. थंडीचे दिवस होते. सगळीकडे खूप कडाक्याची थंडी पडली होती. आजीबाई शेतातून चालली होती. थंडीने अगदी कुडकुडत होती. थरथर थरथर कापत होती. तिच्याजवळ काहीच नव्हतं. अंगात घालायला बंडी नव्हती की पांघरायला घोंगडी नव्हती. आजी कुडकुडत होती. जवळच काही मेंढ्या गवत चरत होत्या. त्यातल्या एका मेंढीने आजीला पाहिले. ती आजीजवळ गेली आणि म्हणाली, आजी आजी, काय झालं तुला? तुला थंडी वाजते ना? मग तू अंगात काही घातलं का नाही? तुला बंडी नाही का? आजी म्हणाली, नाही ग, मला गरीबाला कुठची बंडी, मला काही नाही. मेंढी म्हणाली, बर आजी, मी तुला बंडी शिवून आणून देते बर का. देते तुला आणून बंडी, नाही वाजणार तुला थंडी. देते तुला आणून बंडी, नाही वाजणार तुला थंडी. असं म्हणून मेंढी पळतच उड्या मारीत मारीत घरी गेली आणि मालकाला म्हणाली, मालक दादा, मालक दादा, माझी लोकर आणून द्या ना. थंडी वाजे आजीला बंडी नाही घालायला. थंडी वाजे आजीला बंडी नाही घालायला. मेंढी चांगलं काम करणार आहे. मेंढीचे विचार ऐकून मालकाला पण आनंद झाला आणि त्याने मेंढीला लोकर दिली. लोकर घेऊन मेंढी गेली कापड विणून घ्यायला विणकरी दादाकडे आणि विणकरी दादाला म्हणाली, विणकरी दादा, विणकरी दादा, माझं कापड विणून द्या. थंडी वाजे आजीला बंडी नाही घालायला. थंडी वाजे आजीला बंडी नाही घालायला. मेंढी चांगलं काम करणार आहे हे ऐकून विणकऱ्याला पण आनंद झाला आणि त्याने अतिशय आनंदाने मेंढीला एक सुंदर कापड विणून दिले. ते कापड घेऊन मेंढी पळतच गेली शिंपी दादाकडे आणि म्हणाली, शिंपी दादा, शिंपी दादा, झटकन बंडी शिवून द्या. शिंपी दादा, शिंपी दादा, झटकन बंडी शिवून द्या. थंडी वाजे आजीला बंडी नाही घालायला. थंडी वाजे आजीला बंडी नाही घालायला. मेंढी चांगलं काम करते आहे हे ऐकून शिंप्याला पण आनंद झाला आणि मग शिंप्याने एक छान बंडी शिवून दिली. बंडी पाहून मेंढीला खूप आनंद झाला. उड्या मारत मारत पळत पळतच ती आजीजवळ आली आणि आजीला बंडी घालायला दिली. आजीने बंडी घातली, बटणं लावली, तिला लगेच ऊब आली. मेंढीने बंडी दिली म्हणून आजीने शाबासकी दिली. मग मेंढीला खूपच आनंद झाला. आता आजी थंडीने काही कुडकुडत नव्हती. मेंढी आनंदाने गाणं म्हणत म्हणत सगळीकडे सांगत सुटली, आजीला मिळाली छान छान बंडी, पळून गेली आजीची थंडी. आजीला मिळाली छान छान बंडी, पळून गेली आजीची थंडी. या गोष्टीतील मेंढी दयाळू असल्यामुळे आपण या गोष्टीला दयाळू मेंढी किंवा मायाळू मेंढी असेही नाव देऊ शकतो.